पुण्यात पुढच्या बातमीकडे सांगलीच्या विटाजवळील रेवणसिद्ध घाटात झालेल्या अपघातामध्ये एका मुलीचा मृत्यू झालाय। या अपघातात आतापर्यंत एकूण 3 जणांचा मृत्यू झालाय। साक्षी पवार असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे। अपघातानंतर साक्षीला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे विटामधील खासगी हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आलेलं होतं। कालपासून तिच्यावरती उपचार सुरू होते, मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये तिचा मृत्यू झालाय। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या। शरद सातपुते आपल्यासोबत आहे। शरद, ही घटना नेमकी कशी घडली आणि आता या दुर्दैवी घटनेमध्ये आणखी एका मुलीचा मृत्यू झालाय? नक्कीच ऋतुजा, काल सायंकाळच्या दरम्यान विटा मार्गावरील जो रेवानी घाट आहे, देवघाट मार्गे जाणार होता आहे, विट्याकडून आणि विजापूरकडून येणाऱ्या 2 बसेसमध्ये समोरासमोर ही धडक झाली होती। इतकी धडक जोराची होती की या धडकेत जवळपास दोघ जण जागीच मृत्युमुखी पडले, तर इतर 16 ते 17 जण जखमी झाले होते गंभीर। त्यातले तिघांची अवस्था अद्यापही चिंताजनक आहे आणि आज सकाळी विटा येथील खासगी रुग्णालयात साक्षी पवार नावाची जी मुलगी होती, ती उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे। या घटनेत अद्याप जे जखमी आहेत, गंभीर जखमी आहेत, त्यांचे पण काही तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे ऋतुजा समजते। शरद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।